स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। प्रहार जनशक्ती पार्टीचे अंबरनाथ शहराध्यक्ष आलम खान यांच्या माध्यमातून अंबरनाथ शहरातील क्रिकेट चाहत्यांसाठी त्यांना त्यांच्या क्रिकेट कलागुणांना वाव मिळावा, तसेच त्यांच्या क्रिकेट प्रदर्शनाअंतर्गत हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, तसेच त्यांच्यामधून आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रिकेटपटू निर्माण व्हावा, याच प्रमुख उद्देशातून भव्य दिव्य अशा टेनिस स्पर्धा अर्थात प्रहार चषक 2025 चे आयोजन नेताजी ग्राउंड अंबरनाथ पश्चिम येथे करण्यात आले होते। सदर भव्य दिव्य अशा प्रहार चषक 2025 या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार जनशक्ती पार्टीचे सर्व संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा सर्वोच्च नेतृत्व तथा माजी मंत्री बच्चू कडू यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते। प्रहार जनशक्ती पार्टीचे अंबरनाथ शहराध्यक्ष आलम खान यांच्या माध्यमातून प्रहार जनशक्ती पार्टीच्या महिला कार्यकर्त्या तथा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रहार जनशक्ती पार्टीचे सर्व तथा राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांचे औक्षण करीत त्यांचे अनेक दिव्यांग बांधवांच्या विशेष उपस्थितीत स्वागत करण्यात आले। प्रहार जनशक्ती पार्टीचे अंबरनाथ शहराध्यक्ष आलम खान यांच्या माध्यमातून प्रहार चषक 2025 या भव्य दिव्य अशा टेनिस स्पर्धेअंतर्गत प्रहार जनशक्ती पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील पाटील, पालघर जिल्हाध्यक्ष हितेश जाधव, उल्हासनगर शहराध्यक्ष प्रधान पाटील, बदलापूर शहराध्यक्ष प्रीतम वानखेडे, गणेश निंबाळकर, तसेच माजी नगरसेवक तथा क्रिकेट प्रेमी उमेश अनंत पाटील, मुस्लिम जमातचे ॲडव्होकेट साबिर चौधरी, कादर चौधरी, तसेच बख्तावर चौधरी, डवरी गोसावी समाजाचे अध्यक्ष भीमराव इंगोळे असे इतर अनेक मान्यवरांनी विशेष उपस्थिती लावली। प्रहार जनशक्ती पार्टीचे अंबरनाथ शहराध्यक्ष आलम खान यांच्या माध्यमातून तसेच अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा प्रहार जनशक्ती पार्टीचे सर्व संस्थापक अध्यक्ष तसेच माजी मंत्री बच्चू कडू यांचा शाल तसेच पुष्पगुच्छ तसेच सन्मान चिन्ह देत विशेष सन्मान करण्यात आला। तसेच काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा क्रिकेट प्रेमी उमेश अनंत पाटील तथा इतर मान्यवरांच्या हस्ते देखील बच्चू कडू यांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला। तसेच उमेश अनंत पाटील यांच्या माध्यमातून बच्चू कडू यांना अंबरनाथ शहरातील प्राचीन शिव मंदिराची कलाकृती देखील भेट स्वरूपी देण्यात आली। प्रतिमा देऊन साहेबांच्या सत्कार केले जात आहे। खरंतर अंबरनाथ शहरातील एक प्राचीन शिव मंदिर आपण पाहतात, त्या मंदिरातील या ठिकाणी प्रतिमा देऊन साहेबांच्या ठिकाणी सत्कार केले जात आहे। सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा प्रहार जनशक्ती पार्टीचे अंबरनाथ शहराध्यक्ष आलम खान यांचा देखील उमेश अनंत पाटील यांच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला। काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा क्रिकेट प्रेमी उमेश अनंत पाटील यांच्या माध्यमातून सदर नेताजी ग्राउंड क्रिकेट शौकीनांसाठी अंबरनाथ नगर परिषदेच्या कोणत्याही हस्तक्षेपांतर्गत क्रिकेट शौकीनांसाठी उपलब्धतेबाबत एक निवेदन देखील बच्चू कडू यांना देण्यात आले। आमचं काय म्हणणं आहे माहिती का, तुमच्याकडे विनंती आहे, इंडोर ग्राउंडला आमचा विरोध नाहीये,
पण अंबरनाथ फक्त नगरपालिकेचा हा एकमेव ग्राउंड आहे. बाकी जेवढे ग्राउंड आहे ते 40-50 वर्षापासून आम्ही खेळत होतो ते प्रायव्हेट ग्राउंड होते. त्यांनी आता प्रायव्हेट ग्राउंड आहे, त्यांनी आम्हाला 50 वर्ष सहकार्य केलेले आहे. म्हणजे जे आमचे अगोदरचे प्लेयर्स होते सगळे खेळाडू तिथून घडले होते, पण आज ते प्रायव्हेट ग्राउंड आहे ते झाले. नगरपालिकेचा हा एकमेव ग्राउंड आहे, त्याच्यावरती हा इंडोर गेम टाकलेला आहे. आमचं एकच म्हणणं आहे नगरपालिका प्रशासनाला की तुम्ही क्रिकेटसाठी ग्राउंड ठेवा, म्हणजे क्रिकेट पण झालं पाहिजे, हॉकी पण झाली पाहिजे आणि फुटबॉल पण झालं पाहिजे. पण फक्त तुम्ही हॉकी आणि क्रिकेट टाकला तर हॉकीला इथे स्कोप नाहीये, फुटबॉलला इथे स्कोप नाही. पण अंबरनाथमध्ये 60 ते 70% पोरं, 80% पोरं हा क्रिकेटचा सामना खेळतात. तुम्ही पण आज त्या सामन्यासाठी आलेला तिथे. तर आमची एवढी विनंती आहे की आपण एक टाइम साहेबांशी किंवा खासदार श्रीकांत शिंदे साहेबांशी एक टाइम बोलून घ्या, त्या बाबा आमचं म्हणणं ऐकून घ्या. आम्ही श्रीकांत साहेबांसमोर विषय मांडलेला आहे, फक्त तुम्ही जर एक जोर टाकला तर आमच्या तेवढं क्रिकेटचं मैदान असेल आणि आम्ही अंबरनाथचे सगळे क्रिकेटचे तुमच्या बरोबर आहेत आणि तुम्ही या आमच्या या शब्दाला मान द्यावी. आम्हाला जर एवढी कवय आमच्या क्रिकेटरांना तुम्ही ऐकता. खरं तर ऐतिहासिक नगरीमध्ये मला येण्याचं भाग्य मिळालं, येऊ शकलं, खरं तर ते माझं भाग्यच आहे. आलम खान आणि आमचे स्वप्नील पाटील खूप आग्रह होता. तसं मी क्रिकेट प्लेअर नाही आहे, कबड्डीवाला आहे. कबड्डीमध्ये मेलेला गडी जिवंत होता आणि मग अशा या खेळावृत्तीमध्ये मला जेव्हा अंबरनाथ मंदिराचा फोटो शिवमंदिराचं इथे दिलं गेलं तेव्हा एका ऐकून हिंदूचा हात होता आणि दुसऱ्या ऐकून मुस्लिमांचा हात होता. खरं तर हेच भारत आहे, याचंच नाव भारत आहे. अनेक जाती पाती धर्म पंथ असन जरी वेगळ्या तरी आम्ही भारत या नावानं एकत्र राहतो, ही आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. आणि मग आपल्या खास करून आपल्या सर्वांचं मी आभारही मानतो. आणि क्रिकेट खेळताना पुन्हा एक प्रश्न इथं निर्माण झाला का हॉकी सोबत फुटबॉल सोबत क्रिकेटही राहिलं पाहिजे. तर निश्चितच तुमच्यासाठी ते क्रिकेट आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी विनंती आम्ही करू. आलम खान अतिशय चांगलं काम तुमचे पाटीलजी आहे, प्रधानजी. आणि आलमचं मी मागं त्यांच्या औषध वाटपाच्या कार्यक्रमात पण गेलो होतो. बगैर डॉक्टर का डॉक्टर है, डिग्री का बगैर डिग्री का डॉक्टर आपको मिला है. मी जेव्हा माझ्या आयुष्याची सुरुवात एका पॉलिथिनच्या थैलीपासून केली आणि एका माझं कार्यालय त्या थैलीतच होतं. या भागाने या ऐकून आमची रेल्वे जायची. मला वाटते बगर कार्यालयाचे आम्ही किमान 800-900 पेशंटची सर्जरी करून चुकलो होतो. म्हणून पेशानं डिग्री न असणारे डॉक्टरांची आता का आजकाल भीती वाटायला लागली, किती कापणार आपल्याला. आणि अशा ह्याच्यात एका रुग्णसेवकाची फार गरज असतं आणि तो सेवक म्हणून आम्ही आलम खानला पाहत असतो. इथली ठाण्याची टीम स्वप्नील अतिशय चांगलं सांभाळतंय. प्रधानजी असेल, आमचे गणेश निंबाळकर आहे जे आता त्यांनी आमदारकीमध्ये 57,000 मतं घेतले, सेकंडवरती राहिले. कार्यकर्ता या सिस्टीम मध्ये खरं तर जिवंत राहिलं पाहिजे आणि ते जिवंत ठेवण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे. आपल्या सर्वांचं पुन्हा आभार मानतो आणि इथे 2 शब्द सांगतो. अपना बिड़ो तुम आगे बढ़ो, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारतीय जनशक्ती पक्षांचे, भारतीय जनशक्ती पक्षांचे.
भाऊ, आज प्रहार चषक 2025 इथं तुम्ही हाजरी लावलेली आहे, काय म्हणणं आहे? काय नाही, आम्ही सामने स्पर्धा घेतली, त्याचा उत्साह वाढवण्यासाठी आम्ही इथं आलो आहे. आता तुम्ही तुमच्या भाषणामध्ये मेलेला गडी जिवंत होतो असं तुमचा वाक्य होतं. याचा काही राजकीय संदर्भ लावू शकतो का आपण? राजकारणामध्ये कधी कोण खाली जाणाऱ्यांवरती इकडे सांगता येईल, पण ते बाजू पलटत असतं. जसं कबड्डीत एक काळी एंट्री टाकली तर बाद झाला तर त्याचा मृत्यू होतो, दुसऱ्या एंट्रीमध्ये तो जिवंत आहे. अब हमारी भी एंट्री आएंगी. सरकारमधून तुम्ही बाहेर पडले म्हणून तुमच्यावर कारवाईचा हा सर्व लागलेला आहे असं वाटतं का? नाही, असं नाही आहे. ते 1 वर्षाची सजा मला शेती होती, दिव्यांगाच्या आंदोलनात लागली होती, पण त्याला काही तथ्य नाही आहे. आम्ही हायकोर्टात गेला असल्यामुळं त्या प्रकरणाला काही फार विरोधकाला लाभ भेटणार नाही. एक्चुअली प्रहार चषक 2025 और जिस तरह से हमारा ये चौथा सीज़न है, हम लोग कंटिन्यू प्रहार चषक करते आ रहे हैं. इसका मकसद हमारा कहीं ना कहीं है कि यहाँ के जो अमरनाथ के युवा हैं उनको कहीं ना कहीं प्रोत्साहन मिलना चाहिए और इस तरह से खेल भावना की आगे बढ़ें. और कहीं ना कहीं हमारा मकसद है कि अमरनाथ से अच्छे प्लेयर पैदा करके जो थाने लेवल पे खेलें, कहीं जाकर के हमारे स्टेट लेवल पे खेलें, और एक दिन मेरा एक सपना है कि जाकर के इंटरनेशनल में कहीं ना कहीं खेलें. हमारी मकसद यही है. आज के कार्यक्रम में बच्चू कडू ये प्रमुख अतिथि थे. क्या बताएंगे इसके बारे में? एक्चुअली बच्चू कडू साहब को हम एज ए प्रमुख अतिथि, क्योंकि हमारे प्रहार के संस्थापक अध्यक्ष हैं और कहीं ना कहीं यहाँ के लोगों को एक चाहते हैं. लोगों की डिमांड थी, आलम भाई कैसे करके बच्चू कडू साहब को एक बार अमरनाथ में विजिट कराओ. यहाँ की मुस्लिम जमात के थे, यहाँ के बहुत सारे संगठन थे, तो इसलिए हमने बच्चों को आग्रह किया कि साहब एक बार आइए, यहाँ के लोग कीजिए और स्पर्धा की कहीं ना कहीं शोभा बढ़ाइए और खिलाड़ियों का शोभा बढ़ाइए. मकसद यही था. उनसे कुछ शिकायतें दर्ज कराई गई, कुछ मांग की गई है उनसे? हाँ, बच्चों ने मुझे बताया है कि आलम भाई हम जब आप इधर फ्री हो जाओ मुझे कॉल करो, उसके बाद जो भी है उनके बारे में अपने आयुक्त से बात करना है या फिर लग रहा है कि प्रशासन से बात करना है. तो उन्होंने पूरी तरह आश्वासन दिया है कि मुद्दे को हम इतने लिए वो सलटाएंगे और ये मैदान कहीं ना कहीं हम क्रिकेट प्रेमियों के लिए आवंटित करने की पूरी कोशिश करेंगे. ओके. मुख्य आयोजक त्यांच्या वतीने 2025 में आए हुए खिलाड़ियों का स्वागत है. अभिषेक आहेत आणि नामसाहेब ज्ञानेश्वर मेटके साहेब, दोघेही उत्तम समोरचा विस्फोटक फलंदाज. आल्यापासून फक्त चेहरा, त्यांचा हसरा चेहरा आता पण असतात बॉल टाकताना. बघा तुम्ही, पहिला चेंडू उत्तम एक्झिबिशन मॅच आहे वकील वर्सेस आणि काय बोलायचं कामा काय नो बॉल वाटतं. नो बॉल नाही, नो बॉल कॅन्सल झाला. संजय पालेचा होता स्ट्रायक एरिया पॉइंटवर मारण्याचा त्याचा विचार होता.